दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, केला 14 दळाचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन, केला 14 दळाचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन, अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी नमन, माझे कोटी कोटी नमन। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व तसेच माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अर्थ तरी काय? बा बाणेदार ते स्वभावाने, बा बारकाईने अभ्यास करणारे, साधक बौद्ध धर्माचे, हे हेतू सर्वसामान्याच्या विकासाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्याच्या जीवनी आणला, बेधडक 14 दळाचा सत्याग्रह केला, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधानाचे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होता, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसण्या त्यांचे अश्रू, देणं दीनदलितांना नवसंजीवन, पुसण्या त्यांचे अश्रू, देणं दीनदलितांना नवसंजीवन, अवतरला एक महामानव, नाव त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाव त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अशा या महामानवाचा, युग प्रवर्तकाचा, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा जो छंद लागला तो त्यांचे वडील रामजींमुळे। तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरतो यात तीळ मात्र शंका नाही। मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी MA, BA, डॉक्टर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या मिळवल्या। मला माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले। एखाद्याने आयुष्यभर जरी शिकण्याचा विचार केला तरी विद्यासागराच्या कडेला असणाऱ्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारक संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। त्यातील एक होते महाड येथे एक तळे होते। तेथील अस्पृश्य लोकांना पाणी भरू देत नव्हते, पाणी पिऊ देते। मुळातच अस्पृश्य लोकांना पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 दळाचा सत्याग्रह केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की दीनदलितांची ही जी अवस्था आहे, दीनदलितांची ही जी समस्या आहे, ही फक्त मनुस्मृती ग्रंथामुळे आहे। म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिवार निर्माण झाले आणि जाता जाता एवढेच बोलेल, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही। अरे काय 1000 जन्म घेतले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी फिटणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कधी उपकार फिटणार नाही। व्हेरी गुड, नेक्स्ट येत आहे